खरं तर आतापर्यंत खूप वेळा बाजारातून विकत घेऊन फणसाचे गरे मी खाल्लेले, पण गावाकडच्या आणि त्यातल्या त्यात कोकणातल्या फणसाची चव काही वेगळी, किती रसाळ आणि साखरेसारखे गोड. एक दोन खाऊन माझं तर मनच नाही भरलं, सतत खातच राहू असं वाटायचं. सुट्टीचा दिवस होता, मग संध्याकाळ झालेली, मग आम्ही जेवणाची तयारी करायला घेतली. एकीकडे मी चपाती बनवून घेतली तर दुसरीकडे आई कोलबी फ्राय बनवत होती. आता मग संडे म्हटलं की व्हेज कोणाच्याच घशाखाली उतरत नाही. सकाळी ऑलरेडी चिकन खाऊन झालं होतं, त्यामुळे मग संध्याकाळी कोलबी फ्रायचा बेत होता. एके साईडला जेवण तर होतच होतं, पण दुसऱ्या साईडला सर्वांना भूकही लागली होती. घरामध्ये हापूस आंबे आणले होते, मग ते सर्वांसाठी कट करून घेतले. आमचे चंगू मंगू बघा कसे ऐटीत बसून आंब्याचा आस्वाद घेत आहे. ते दोघेही खूप मँगो लवर आहेत. त्यानंतर मग आईंनी सर्वांसाठी जेवणाचं ताट करायला घेतलं आणि मग तसं दुसरीकडे म्हणजेच मामींच्या घरी आज पाहुणे आले होते, त्यामुळे मग मामींच्या घरी आज खेकड्यांचा बेत होता. बापरे, ते बघूनच मला खूप भीती वाटत होती. म्हणजे खरं तर मी तरी कधी असे खेकडे ट्राय नाही केलेत, परंतु मी सर्वांकडून असं ऐकले की ते खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात. मग मामींनी खेकड्याचं कालवण आणून तर दिलं होतं, पण माझी बाबा हिंमत नाही झाली खायची. तुम्ही कधी खेकडे खाल्लेत का? कमेंट करून नक्की सांगा. आणि मग नंतर सर्व आवरून झाल्यानंतर आमच्या चंगू मंगू बरोबर थोडीशी मजा मस्ती केली. काय काय हा ये तू पण ये